30 देऊ की 60 देऊ? नाही वेगळ्या 30-60 बद्दल बोलतो. आणि ही पहिल्यांदी थोडं अजून म्हणते. तर आज आहे बारशाचा दिवस आणि आमची आवरावर अजूनही संपलेली नाही. सगळे विधी चौथऱ्यावर होणार म्हणून इथे कार्पेट टाकून घेतलं. हा पाळणा मला बाहेर हवाय म्हणून ह्याला बाहेर काढलं. पाळणा मुळातच इतका सुंदर आहे की त्याला फार सजावट केली नाही. नावाची थीम कशी सेट करायची हे बघितलं. आत लहान मोठी कामं चालू होतीच आणि ही गिफ्ट बघून माणसं किती यायची त्याचा अंदाज बांधा. बरं, हा आहे विधींचा पाळणा आणि माझ्या हातात दिसतंय ते सांबर शिंग आहे. पाळण्याच्या वरती बांधतं आणि पाळणा सजवायला मदतीचे हात बघा. बरं, इथे फक्त विधी होणार आहेत आणि बाकीचा कार्यक्रम बाहेर, म्हणून हे आवरून मी लगेच बाहेर गेले. नाव अगदी मला हवं तसं सेट करून घेतलं. लहान मोठे फायनल टचअप करून घेतले. दुपारीच घरी जेवायला जवळपास 100 माणसं होती. जेवणं उरकली. ताईनी पाळण्याखाली रांगोळी घातली. आज्यांनी पूजेची मांडामांड केली आणि हे साधं सरळ पारंपरिक किती छान दिसतं ना. अशी सगळी तयारी झाली. आता स्वतःची तयारी. आकांक्षाकडून छान गजरा म्हणून घेतला आणि आता फायनली तो क्षण आला. आमच्या बाळराजांना पाळण्यात घातलं. सेम बाबासारखी चेन गळ्यात घातली. आतले सगळे विधी छान पार पडले आणि आता बाहेरचा कार्यक्रम. इथे याला काहीतरी उपदेश केला आणि फोटोग्राफरला उपदेश करायला खाली आला, कारण आता नाव सांगणार आहे आणि बाळाचं नाव आहे शंभूराज. नाव कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बरं, ओट्या भरायला इतकी गर्दी होती की एका वेळी 3-3 जणी ओट्या भरत होत्या आणि थोड्याच वेळात वहिनीच्या नाकापासून केसांपर्यंत हळदी कुंकू आखलं होतं आणि रांग कमी होत होती त्यापेक्षा दुपटीने वाढतच होती. त्यामुळे माझी ड्युटी चालूच होती आणि या सगळ्या गोंधळात शंभूराजे मात्र पोच देत आहेत. तिथून गेले जेवणाची तयारी बघायला, कारण आमचे बंधुराज 1000 पावांची ऑर्डर द्यायलाच विसरले होते. ती व्यवस्था बघून जेव्हा पुन्हा स्टेजवर आले तेव्हा ओट्यांनी 4 पोती भरली होती, पण रांग मात्र ओसरली नव्हती. आतापर्यंत जवळपास 350 ओट्यावरून झाल्या होत्या आणि 2 मिनिटं पाय मोकळे करायला बिचारी उठली तर हा लबाड बरोबर तेव्हाच रडायला लागला. ही एक छोटी फॅन माईक मागायला आली होती आणि माईक घेऊन स्टेजवर गेली तर मीच तिची फॅन झाली. बरं, 10 मिनिटात पुन्हा ओट्यांचा कार्यक्रम सुरू. किती वेळ बसलायत? जवळपास 450-500 ओट्या भरल्यानंतर स्टेज रिकामी झाला आणि आता माझी टर्न. मी याला घेऊन एकही फोटो काढला नव्हता, ते आता काढून घेतले. माझ्या पाठोपाठ भाऊ ताई सगळ्यांनीच फोटो काढून घेतले आणि आम्ही आधीच दमलो होतो, त्यात हा आम्हाला अजून इरिटेट करत होता. बरं, येणाऱ्यांची वर्दळ चालू होतीच. सगळी मिळून 600-700 माणसं आली होती. मी खूप दिवसांनी मोरू दादा परशू दादाला भेटले. सगळ्यांची छान गप्पा गोष्टी झाल्या आणि हे मॅचिंग नवरा बायको बघा. बरं, हौशी कलाकारांचे परफॉर्मन्सेस पण झाले आणि हा नृत्य प्रकार माहिती असेल तर मला पण सांगा. आणि हा नेहमीप्रमाणे ऑस्कर विनिंग अभिनय. वरती फटाके वाजवायला हा यांचा परफॉर्मन्स. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मजा करत होता आणि हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर फायनली या दोघांना 2 फोटो काढायला वेळ मिळाला. मग आम्ही पण आमचा फोटो व्हिडिओ सगळं करून घेतलं आणि असा होता आजचा बारशाचा दिवस. दिवस संपला पण याची मस्ती संपलेली नाही. असो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.